सर्वांना नमस्कार. लागी तुझसे मन की लगन या स्टोरीचे 17 एपिसोड अपलोड केलेले आहेत. ते सर्व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. विसरलेली वाट, नव्याने सापडलेले घर. 2 हातात ती चिमूटभर माती घेऊन नैना बराच वेळ शांत उभी होती. आरव तिच्या शेजारी होता, पण नैनाचं लक्ष तिच्या मनाच्या त्या वळणावर होतं जिथे ती अनेकदा एकटी गेली होती पण परत कधी आली नव्हती. म्हणजे आता इथंच राहायचं? तिने हलक्या आवाजात विचारलं. आरवने तिच्या हातातून ती माती घेतली. आपण राहायचं ठरवलं तर कुठेही घर होऊ शकतं, पण माझं घर तुझ्याशिवाय कधीच पूर्ण नव्हतं नैना. त्या वाक्यात आरवचे 8 वर्षाचं पोकळ आयुष्य उजवून टाकणारा सूर होता. नैनाने डोळे मिटले. डोंगराच्या पलीकडे कुठेतरी सूर्य मावळत होता आणि त्याचं प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर विसावलं होतं. ती त्या आठवणीच्या गाठी उलगडू लागली जिथे तिने आरवसाठी तिच्या आयुष्याचा एक मोठा भाग गहाण ठेवला होता. आरव, तिने आवाजात थरथर घेत म्हणलं, त्या दिवशी मी तुला सोडलं नव्हतं. मी फक्त तुझ्या आयुष्यातून जाताना स्वतःला हरवून बसले होते. मला वाटायचं तुझं सुख माझ्याशिवायही असेल, पण मला काय माहीत की मीच तुझं सुख होते. आरव तिला जवळ घेत म्हणाला, यावेळेस मी तुला हरवू देणार नाही नैना. आपण आपल्यासाठी जगायचं. जुन्या साक्षींना नव्या शपथा घालायच्या. तू आहेस, मी आहे, इतकं पुरेसे आहे. त्या दोघांच्या मिठीत जुनं दुःख विरघळत गेलं. ओंजळीत पाणी साठवता साठवता हात ओले होतात, पण नैनाच्या मिठीत आरवला आता आयुष्य भरून जाणवू लागलं. दुसऱ्या दिवशी गावात खळबळ उडाली होती. शिरोडकर वाड्याच्या माडीवर नैना आणि आरव दोघे एकत्र पाहिले गेले. काहींच्या नजरा जळजळीत होत्या, काहींच्या आश्चर्याने भरलेल्या, पण एक व्यक्ती मात्र दूर उभी सगळं पाहत होती. आरवची आई, वासंती शिरोडकर. ती हळूच पुढे आली. नैना तिच्या पुढ्यात थोडीशी गोंधळून गेली. आई, आरवने ओठावर हसू ठेवत म्हणलं. वासंतीने क्षणभर आरवकडे आणि मग नैनाकडे पाहिलं. दोघांच्या हातात हात गुंफलेलं पाहून तिच्या डोळ्यात एक हलकी ओल उतरली. तू परत आलीस नैना, माझ्या मुलाचा जीव परत आला. वासंतीने नैनाला मिठीत घेत म्हटलं. ते क्षण गावासाठी चर्चेचे होते, पण नैनासाठी तो घर मिळवण्याचा क्षण होता. एक अस्सल खऱ्या प्रेमाने भरलेलं घर. त्या रात्री आरवने नैनाला जुन्या वाड्याच्या अंगणात नेलं. तिथे एक झाड, एक झोका आणि जुना रेडिओ होता, जो आजही मधून गाणं गुणगुणायचा. आरवने रेडिओवर गाणं लावलं. तेरे बिन जिंदगी से कोई शिकवा तो नहीं. गाण्याचे सूर वाऱ्यावर तरंगत होते. नैना झोके घेत होती आणि आरव तिच्या पाठीमागे उभा होता, तिच्या केसांमध्ये हात फिरवत. ती म्हणाली, आपण खरंच इतकं प्रेम करत होतो का एकमेकावर, की आज हे सगळं एक स्वप्न वाटतंय? हे स्वप्न नव्हे, हे आपले संपूर्ण आयुष्य आहे नैना, आणि आपण ते दोघे पुन्हा जगणार आहोत. दिवसागणिक. दिवस पुढे सरकत गेले. आरवने गावात एक लहानसा वाचनालय सुरू केलं. नैनाने शाळेतील मुलांना संगीत शिकवायला सुरुवात केली. दोघेही त्यांच्या आयुष्याच्या हरवलेल्या पानावर नव्या अक्षरांनी प्रेम लिहू लागले. आणि एक दिवस नैनाने एक पुडकं आरवच्या हातात दिलं. हे काय? तुझं स्वप्न, ती हसून म्हणाली. स्वप्न? हो, आपल्या पहिल्या पुस्तकाची हस्तलिखित प्रत.
आरवची नजर धुसूर झाली. नयना, हे तर आपण कॉलेजमध्ये ठरवलं होतं ना, एकत्र एक प्रेमकथा लिहायची आणि लागे तसे मन की लगन असं नाव ठेवायचं. हो, पण ती गोष्ट आपण आता जगलो आहोत आरव. हे पुस्तक म्हणजे आपल्याच प्रेमाचा आरसा आहे. त्या दिवशी त्या दोघांनी वाचनालयाच्या लहानशा स्टेजवर उभं राहून पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि प्रेक्षकांत बसलेली एक म्हातारी आजी हसून म्हणाली, हे पुस्तक नाही हो, हे तर पुन्हा जमलेलं नशीब आहे.